आज आपण हॉटेलसारखे चमचमीत व्हेज मंचुरियन बनवलेले आहे। व्हेज मंचुरियन खूप सुंदर झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही व्हेज मंचुरियन करून पहा। हॉटेलसारखी चव घरच्या मंचुरियनला येते आणि ह्यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्याही वापरलेल्या आहेत, त्यामुळे ते आणखी हेल्दी झालेले आहे। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करू। तर मंचुरियन बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। ह्या ठिकाणी आपण 2 शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, पत्ता कोबी किसून घेतलेला आहे, फ्लॉवर किसून घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेले आहेत आणि कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे। तर ज्या भाज्या तुम्हाला आवडत नसतील त्या नाही वापरल्या तरी चालेल। सर्व भाज्या आपण एका बोलमध्ये काढून घ्यायच्या आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि 5 मिनिटाकरता झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत सॉस बनवायला घेऊ। 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे, 2 चमचे ग्रीन चिली सॉस घ्यायचा आहे, 2 चमचे सोया सॉस घेऊयात, 2.5 चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे, 1 चमचा मिरेपूड घातलेली आहे, अर्धा चमचा मिरची पावडर घालूयात आणि सर्व छान मिक्स करून घेऊ। हा सॉस आपण अगोदरच करून ठेवला तर फोडणीच्या वेळेस सोपं पडतं, त्यामुळे आपण हे सॉसेस सर्व एकत्र करून घेतलेले आहेत। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। भाजीला पाणी सुटलेलं आहे। आता आपण पाणी काढून घेऊयात। जमेल तितकं पाणी काढून घ्यायचं आहे। मंचुरियनचे जे बॉल आहेत हे अगदी व्यवस्थित गोल येतात। एक चमचा मिरेपूड घातलेली आहे, अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि 4 चमचे आपण मैदा घालूयात, 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालूयात, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे। हे सर्व छान मिक्स करून घेऊ। पाण्याची बिलकुल गरज पडत नाही, त्यामुळे पाणी बिलकुल घालायचं नाहीये। मंचुरियन बॉल टेस्टी होण्याकरता मैद्याचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आणि भाज्यांचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे, त्यामुळे बॉल्स हे क्रिस्पी बनतात। तर ह्या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे, तर आपण मध्यम आकाराचे बॉल करून घेतलेले आहेत। सर्व बॉल्स घालूयात। एकदा तेल गरम झालं की मध्यम आचेवर आपण बॉल्स छान तळून घ्यायचे आहेत। बॉल्स तळून घेताना घाई करायची नाहीये। मध्यम आचेवर बॉल्सला छान लालसर कलर येईपर्यंत आपण छान फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते आतपर्यंत छान शिजले जातात। या ठिकाणी बॉल्स आपण तळून घेतलेले आहेत। चला मग तर मंचुरियन बनवायला घेऊ। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। खूप सारा बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे, 2 हिरवी मिरची घालूयात, 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि त्याच्या पाकळ्या सेपरेट केलेल्या आहेत, शिमला मिरची घालायची आहे, कांद्याची पात घालूयात, कोबी घालूयात आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण हे अगदी कमी ठेवायचं आहे, कारण आपण जे सॉसेस घालणार आहोत त्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे, त्यामुळे मीठ अगदी जपून वापरायचं आहे आणि 5 मिनिटाकरता मंद आचेवर वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। भाज्या आपल्या 50% शिजलेल्या आहेत। आता 2 चमचे व्हिनेगर घालायचे आहे आणि आपण तयार केलेला सॉस घालूयात। 1 वाटी पाण्यामध्ये 1.5 चमचा आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि ते कॉर्नफ्लोअरचं पाणी घालायचं आहे, त्यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि ग्रेव्ही आणखी छान लागते आणि ग्रेव्हीला एक उकळी येऊ देऊ। तर आज आपण ड्राय मंचुरियन करणार आहोत, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवलेलं आहे। जर तुम्हाला ग्रेव्हीवाला मंचुरियन करायचं असेल तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवावं लागेल। मंचुरियन बॉल घालूयात आणि कांद्याची पात घालायची आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात, की जेणेकरून सर्व मसाले हे बॉल्समध्ये छान ॲब्सॉर्ब होतील। तर ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। मिक्स करून घेऊ आणि आता गॅस बंद करूयात। तर मंचुरियन हे गरमागरमच छान लागतात, त्यामुळे मंचुरियन सर्व करताना गरमागरमच सर्व करायचे आहेत।
सजावटीसाठी कांद्याची पात घालूयात. पत्ता कोबी घालायचा आहे. या ठिकाणी हॉटेलसारखा चमचमीत व्हेज मंचुरियन तयार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे मंचुरियन करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.